गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही निघालोय फिरायला, निसर्गाच्या सानिध्यात क्वालिटी टाइम स्पेंड करायला. आईच्या गावात गर्दी आहे का मस्त रे. पिंपरी चिंचवड इथं आलेले आता. घोराडेश्वर मंदिर. शिवरात्री असल्यामुळे अख्खं PCMC इथे लोटलेलं आहे, त्यामुळे सगळे रस्ते रिकाम आहेत आणि म्हणून आम्ही सुसाट निघालोय लोणावळ्याच्या दिशेने. थोडासा ट्रिकी रस्ता इथून सुरू झालेला आहे. वाव, काय सिनेमॅटिक झाड आहे राव. सिनेमॅटिक झाड, हा ट्रिकी रस्ता आणि एक छानसं क्लायमेट, हा लांब लांबवर पसरलेला मोकळा परिसर आणि वळणावळणाचा खडबडीत रस्ता. अशा प्रकारे निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही डोंगराच्या कुशीत जाऊन विसावा घेणार आहोत. फायनली गाईज आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि छानशी गाडी पण आमची मस्त एका ठिकाणी पार्क केलेली आहे आम्ही. आणि आता सुरू होतोय ट्रेक. तर गाईज आपण आलेलो आहोत स्पॉटवरती. काही लोकांना कळायला असेल कुठे आलो, पण आपला मेन स्पॉट त्याच्या पुढे आहे. तुला मित्र कुठे गेला? मयूर, मयूर, अरे कुठे आला मयूर? दिसतोय का? काठ्यान बिट्या गोळा करून आलो. खूप छान असा एक सायलेन्स. मयूर, आवाज बघ ना. पाणी बरेच ओसरलंय रे. विषय असा आहे, फक्त पाणी ज्या ठिकाणी आपण आपलं बिस्तान मांडणार ना, तिथं सावली पाहिजे बघ. माझी इच्छा आहे मस्त असं पाण्याच्या किनारी बसलोय, मासेमारी चालू आहे. एक एक मासा गळाला लागतोय आणि तुम्ही फ्राय करून खातोय. अरे यार, केवढं कमी झालंय पाणी. सगळं भरलेलं असायचं. कसं होतं ना, आपण इथून पाण्यात जायचो. हा, त्या झाडावरती त्या झाडाला आपण पकडायचो. केवढं खाली गेलंय. मग इथंच मांडून नियोजन तेव्हा इथंच. हा, थोडंसं सरफेस, प्लेन सरफेस बघू ना. माहिती का इथं. तर अशा प्रकारे आम्ही गाईज पोहोचलेलो आहोत मस्त अशा ठिकाणी. आणि इथं आता आम्ही आमचं विस्तार मांडणार आहोत, टूल बनवणार आहोत आणि मी मस्त जाऊन पाण्यात बसणार आहे. अशा प्रकारे गाईज मस्त अँगल मिळालेला आहे. ऐक ना, काय ते डान्सिंग वाला गाणं ना, मस्त डान्स करेल बाय. तर गाईज आता आम्ही चूल पेटवणार आहोत. तर बघा आम्ही कशी चूल पेटवतोय. काय स्वच्छ पाणी आहे राव. बारके बारके दगड, सगळं क्लिअर दिसतंय. आणि त्यात मला दिसला आता एक मोठा दगड, ज्यावर मी निवांत बसणार आहे. गाईज चहाचा प्रयत्न फसलेला आहे आमचा. चहा वाया गेलेला आहे, ऍक्च्युली वाया गेलेला आहे. फक्त 2 घोट राहिलेले आहेत. पातेलच कलंडलंय. हे बघा, चहा एवढा वाया गेलेला आहे. आता मॅगीचा प्रयत्न चालू आहे, बघूयात काय होतंय. जानम समझा करो, जानम समझा करो.
त्यासारखं जेवणच नाही. निवांत. म्युझिक स्टॉप झालेलं आहे. चहा बनवला आहे, थोडासा वाया गेला. मॅगी बनवली आहे, आई थोडीशी कडक झाली आहे. आणि आता जेवण घेतलेलं आहे आम्ही. अशा प्रकारे आमचा एक उन्हाळ दिवस इथं संपलेला आहे. मला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.